मुंबई के चेंबूर में भगवान श्री महाकालेश्वर की असीम कृपा और विश्व शांति, लोक कल्याण, राष्ट्र प्रगति, सुख समृद्धि एवं आध्यात्मिक उन्नति के उद्देश्य से 1.25 लाख रुद्राक्ष शिवलिंग की स्थापना एवं भव्य आध्यात्मिक महोत्सव का आयोजन किया गया। चेंबूर रेलवे स्टेशन और मोनोरेल स्टेशन समीप स्थित श्री भुलेंगेश्वर देवालय ट्रस्ट के प्रांगण में 13 अगस्त से 11 सितंबर 2026 तक चलने वाले इस धार्मिक आयोजन में 1.25 लाख रुद्राक्षों से निर्मित करीब 11 फीट ऊंचे रुद्राक्ष शिवलिंग की विधिवत स्थापना की गई। पूरे 1 माह तक शास्त्रोक्त विधि से रुद्राभिषेक, महारुद्र पूजन, रुद्रपाठ, आरती और प्रसाद वितरण सहित विभिन्न धार्मिक कार्यक्रम आयोजित किए गए। आयोजन के दौरान उज्जैन महाकाल नगरी से आए विद्वान पंडितों द्वारा प्रतिदिन जलाभिषेक, दुग्धाभिषेक, पंचामृत अभिषेक, लघु रुद्रहोम, महाआरती, भजन एवं सत्संग जैसे धार्मिक कार्यक्रम संपन्न किए जाएंगे। प्रत्येक सोमवार को उज्जैन से लाई गई पवित्र भस्म से रुद्राक्ष शिवलिंग का विशेष अभिषेक भी किया गया। महोत्सव की शुरुआत 13 अगस्त को भव्य कलश यात्रा के साथ हुई। श्री भुलेंगेश्वर मंदिर से शुरू हुई इस यात्रा में बड़ी संख्या में श्रद्धालु और महिलाओं ने भाग लिया। इस आध्यात्मिक महोत्सव का मार्गदर्शन बाबा महाकाल नगरी उज्जैन स्थित मंगलधाम आश्रम के पीठाधीश्वर एवं आवाहन अखाड़ा सरकार द्वारा पुरस्कृत अंतर्राष्ट्रीय मंडल के पूज्य श्री महंत राजेंद्र गिरी बापूजी की पवित्र उपस्थिति में हुआ। आयोजन में सामाजिक, राजनीतिक, धार्मिक और उद्योग जगत से जुड़े कई गणमान्य व्यक्तियों ने भी अपनी उपस्थिति दर्ज कराई। इनमें उज्जैन के पूज्य श्री महंत रविंद्र गिरी बापूजी, आमदार तुकाराम रामकृष्ण काते और उद्योजक अनिल बच्चू भाई चौहान, नगर सेविका आशा मराठे, विष्णु घुमरे, राजश्री पालंडे, वर्षा माड़ी, प्रकाशवाणी, बुंगलेश्वर देवालय ट्रस्ट के विश्वस्त विवेक रायते, सुभाष मराठे, जय नागरकर, ज्ञानेश्वर ठोमरे, राजीव शुक्ला और अन्य मान्यवर उपस्थित रहे। आयोजकों के अनुसार 1 माह तक चले इस आध्यात्मिक महोत्सव के समापन के बाद शास्त्रोक्त मंत्रोच्चार से अभिमंत्रित किए गए 1.25 लाख रुद्राक्ष इच्छुक श्रद्धालुओं को उपलब्ध कराए जाएंगे। इस पूरे आयोजन के दौरान बड़ी संख्या में श्रद्धालुओं ने भगवान महाकालेश्वर के दर्शन, पूजन, अभिषेक और धार्मिक कार्यक्रमों में भाग लेकर आध्यात्मिक लाभ प्राप्त किया। श्रावणाचा पहिला दिवस आहे आपल्या सर्व हिंदू समाजाचा। आज श्रावण हा आपला चालू झाला आहे आणि त्या दिवशी आमचे उज्जैनचे महाराज यांनी उज्जैनचं महाकाळ जे आहे त्यांचं एक रूप म्हणून आपल्या या भुलेंगेश्वर मंदिर चेंबूर इथे 14 फुटाचे रुद्राक्षाचं शिवलिंग उभारलेलं आहे या श्रावणानिमित्त। आणि आज त्यांची सुरुवात होते आहे। आज सर्व कन्या आणि सर्व महिला मंडळ हे आज मिरवणुकीमध्ये सामील झालेले आहेत आणि महाकाळची पूर्ण चेंबूरमध्ये ही मिरवणूक असणार आहे। सर्व चेंबूरवासी आणि सर्व शिवभक्तांना माझी नम्र विनंती आहे की आपण ह्या रुद्राक्षाचा जो शिवलिंग बनवलेला आहे त्याचं आपण सर्वांनी दर्शन घ्यावं आणि त्यामध्ये महाकाळांचं म्हणजे महाकाळामध्ये ज्यांची पूजा होते, जे सकाळची पूजा होते, मोठी पूजा होते, त्यांचे आमचे स्वामीजी आहेत ते इथे आलेले आहेत आणि त्यांच्या आशीर्वादाने हा सर्व कार्यक्रम होतो आहे चेंबूरमध्ये। मी खूप त्यांना धन्यवाद देतो की हा कार्यक्रम आमच्या चेंबूर माझ्या मतदारसंघामध्ये घेतल्याबद्दल त्यांना खूप खूप धन्यवाद देतो। जय श्री महाकाल, ओम नमो नारायण। पुण्य पवित्र श्रावण मास में भुलेंगेश्वर देवालय ट्रस्ट में श्री तुकाराम जी काते जी, आशा मराठा जी के द्वारा और नगरकर जी और अन्य स्वयं सेवकों के द्वारा जो हमको अवसर प्राप्त हुआ है 1.25 लाख रुद्राक्ष का शिवलिंग जो यहाँ प्राप्त करने का अवसर प्राप्त हुआ है, उससे हम सारे चेंबूरवासी के आभारी हैं। ज़्यादा से ज़्यादा संख्या में लोग उपस्थित रहे, इस भव्य दिव्य दरबार को अद्भुत बनाए, सनातन को घर घर तक नहीं हर देश तक पहुँचाए, ऐसी कामनाओं के साथ बाबा महाकाल की नगरी से हम देव को स्थापित करने आए हैं। देवों के देव महादेव। तो सबसे हमारी नम्र निवेदन विनंती है, अपील है कि ज़्यादा से ज़्यादा लोग दर्शन करें इस दिव्य रूप का और ज़्यादा से ज़्यादा लोग को पता चलना चाहिए कि सनातन क्या है। सनातन ही शिव है, शिव ही सनातन है। अस्तु। जय श्री महाकाल। ओम नमो नारायण।
आज श्रावणाला सुरुवात झालेली आहे आणि गुरुवारसुद्धा आहे, चांगला दिवस आहे आणि त्या निमित्ताने आज चेंबूरमध्ये म्हणजे एक वॉर्ड क्रमांक 152मध्ये आज जो भुलंगेश्वर मंदिरामध्ये महाकालचा आज इथे सर्व महिला आपण इथे आलेलो आहोत आणि रुद्राक्षाचा इथे आपण 1 महिना हा कार्यक्रम चालणार आहे. रुद्राक्षाची पिंडी ते आणि सर्व भाविकांना माझी विनंती आहे, आता महाराज उज्जैनवरून आलेले आहेत, त्यांचेही मी मनापासून आभार मानते आणि सर्व माझ्या भाविकांना विनंती आहे की आपण इथे याचा लाभ घ्यावा, दर्शनासाठी यावं आणि भुलंगेश्वर सर्व ट्रस्टींचे पण मनापासून आभार मानते की त्यांनी हा कार्यक्रम करायला इथे त्या मनापासून जागा देऊन त्यांची उपस्थिती कायमस्वरूपी दाखवलेली आहेत. आमदार कातेसाहेबसुद्धा इथे आमच्याबरोबर म्हणजे आम्ही सर्व मिळून हा कार्यक्रम करत आहोत. तर एक हिंदूमध्ये हा एक मेसेज गेला पाहिजे, सनातनमध्ये हा मेसेज गेला पाहिजे आणि हिंदू धर्माने सर्वांनी इथे येऊन त्यांचं दर्शन केलं पाहिजे अशी मी चेंबूरकरांना नाही तर मुंबईकरांना विनंती करते. तुम्ही या आणि इथे दर्शन घ्या आणि आपले महाराज उज्जैनवरून आलेत त्यांचासुद्धा आशीर्वाद घ्या. मी निवृत्त पोलीस अधिकारी आहे. आत्तापर्यंत 35 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये आम्ही अशा धार्मिक कार्यक्रमाला बंदोबस्तच करत आलो आहे आणि प्रत्येकाच आम्हाला सहभागी होण्याचा हा जो अनुभव मिळाला आहे तो अत्यंत अमोल आहे. आमचे गुरुजे श्री राजेंद्रगिरी महाराज उज्जैन यांच्या आश्रमात आम्ही जाऊन राहून आलेलो आहे आणि त्यांनी हा कार्यक्रम आपल्या चेंबूरमध्ये ठेवला, हे आपलं भाग्य आहे. तरी माझी सर्वांना विनंती आहे की त्यांनी मित्रमंडळी सहपरिवारासह या कार्यक्रमात महिनाभरात जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा येऊन जावं आणि महाकालचं दर्शन घ्यावं ही विनंती. जय महाकाल. जय महाकाल. हर हर महादेव. आज श्रावण महिन्याचा पहिला दिवस आणि आपण इथे या ऐतिहासिक आध्यात्मिक महोत्सवासाठी आपण इथे सगळे जमलेलो आहोत आणि अनिल भाईकर या महोत्सवामध्ये आपण चेंबूरच नव्हे, मुंबईच नव्हे तर मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरामधील शहरामधील लोकांनी याचा लाभ घ्यावा. कारण की 1.25 लाख रुद्राक्षांपासून जो शिवलिंग साकारलेला आहे तर अशा प्रकारचे शिवलिंग भारतामध्ये आतापर्यंत 5 ते 6 ठिकाणीच साकारलेले आहेत आणि त्याच्यामुळे 1.25 लाख रुद्राक्षापासून साकारलेला हा जो शिवलिंग आहे याची संपूर्ण महिनाभर इथे पूजा होणार आहे. भुलंगेश्वर देवालय ट्रस्ट चेंबूर मोनो रेल्वे स्टेशनच्या लगत जे देवस्थान आहे त्या देवस्थानाच्या प्रांगणामध्ये या शिवलिंगाची इथं स्थापना झालेली आहे आणि संपूर्ण विश्वामध्ये शांती हो, या भारताचं नाव संपूर्ण विश्वामध्ये विश्वगुरू म्हणून हो, सगळ्यांना आनंद मिळो, राष्ट्राची प्रगती हो, प्रेम सौख्य सद्भावना वाढीस लागो या पवित्र हेतूने हे ऐतिहासिक कार्य इथे साकारण्याचा प्रयत्न झालेला आहे. याच्यामध्ये चेंबूरमधील सर्व क्षेत्राचे लोक, सर्व पक्षाचे लोक, मोठे मोठे उद्योजक यांनीसुद्धा आपलं योगदान दिलेलं आहे. त्याच्यामध्ये आमचे स्थानिक लोकप्रिय आमदार सन्माननीय तुकारामजी कातेसाहेब, आमचे चेंबूरचे उद्योजक अनिल बच्चूभाई चव्हाण यांच्यासोबत असंख्य उद्योजकांनीसुद्धा इथे आपला सिंहाचा मोलाचा खारीचा वाटा दिलेला आहे. सामाजिक क्षेत्रामधील अनगिनत लोक, सर्व पक्षांचे लोक यांनी तन मन धनाने इथं सहकार्य केलेलं आहे. म्हणून हा उत्सव केवळ चेंबूर नगरीचा नसून हा उत्सव भारतातील एक महत्त्वाचा ऐतिहासिक उत्सव आहे आणि मुंबईसाठी तर हा ऐतिहासिकच उत्सव आहे. मी सर्व सनातनी धर्मप्रेमींना याद्वारे आवाहन करतो की आपण या आध्यात्मिक आयोजनाचा लाभ घ्यावा. याच्यातून आपल्या पदरी पुण्य पडणार आहे. उज्जैन नगरीचे महाराज पूज्य महंत श्री रवींद्रगिरी महाराज जे भस्म आरती करतात उज्जैनच्या महाकाल मंदिरामध्ये, प्रत्यक्ष तेच या पूर्णपणे आध्यात्मिक इव्हेंटला मार्गदर्शन करीत आहेत आणि त्यांच्या हस्ते आणि त्यांच्या मार्गदर्शनामध्ये हा आध्यात्मिक इव्हेंट पार पडत आहे. पुन्हा एकदा मी सर्व सनातन हिंदू धर्मप्रेमींना विनंती करतो की त्याने या पुण्याच्या आध्यात्मिक कार्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. धन्यवाद. हर हर महादेव. जय महाकाल. आज खरोखर चेंबूरचं आमचं सौभाग्य आहे. आज 1 लाख रुद्राक्षाचा 14 फूट शिवलिंगाची इथे स्थापना होत आहे आणि त्याच्यासाठी उज्जैनमधून श्री परमपूज्य गिरी बापू महाराज इथे उपस्थित झालेले आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी. आणि आज श्रावणाचा पहिला दिवस आहे आणि ह्या चेंबूरवासियांना
हर हर महादेव भोलेनाथ बाबांचा आशीर्वाद मिळत आहे. मी समस्त चेंबूर नागरिकांना विनंती करेन की इथे येऊन ह्या दर्शनाचा लाभ घ्यावा. 1 महिनाभर इथे जलाभिषेक, रुद्राभिषेक हा कार्यक्रम, हा सोहळा होणार आहे. आज ही कलश यात्राला या सोहळ्याचा शुभारंभ कलश यात्रेच्या माध्यमातून होत आहे आणि 1 महिना अनेक जोडपे या शिवलिंगावर जल अर्पण करण्यासाठी, रुद्राभिषेक, इतर विविध पूजा अर्चा इथे होणार आहेत. तर सर्वांनी या श्रावण महिन्यामध्ये भोलेनाथ बाबा, देवो के देव महादेव यांचा आशीर्वाद घेण्यासाठी यावं. आणि आम्ही सगळ्यांना ह्याच्या मागचा हाच आहे की चेंबूरमध्ये, पूर्ण मुंबई नगरीमध्ये भोलेनाथ बाबांचा आशीर्वाद राहावे, सुख, शांती, समाधान नांदो, हेच या आयोजकाच्या मागे आमचं सगळ्यांचं उद्दिष्ट आहे. हर हर महादेव. हर हर महाकाल. आज ह्या पावन पवित्र भूमीमध्ये इथे जिथे भूलिंगेश्वरचं देऊळ आहे, या देवळामध्ये हे मुंबईतलं म्हणावं किंवा मला असं वाटतं की पूर्ण भारतामध्ये सुद्धा अशी कधी कुणी संकल्पना आणलेली नव्हती. आणि 11 फुटाचं हे शिवलिंग आज, ज्याच्यामध्ये 1.25 लाख रुद्राक्ष असे तिथे मध्ये बसवलेले आहेत. आणि त्या शिवलिंगाची आज आपण इथे पूजा करणार आहोत, रुद्राभिषेक करणार आहोत. मी सगळ्या मुंबईकरांना विनंती करेन की हा लाभ नक्कीच घ्या. कारण उज्जैनचे महाराज जे भस्म आरतीला असतात ते महाराज इथे स्वतः इथे पदार्पण झालेले आहेत आणि त्यांच्याबरोबर अनेक गुरुजी आहेत, त्यांच्या हस्ते ही रुद्राभिषेक होणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने याचा लाभ घेऊन आशीर्वाद घ्यावा, एवढंच मी सगळ्या मुंबईकरांना विनंती करेन. सनातन धर्म हा टिकला पाहिजे, हिंदुत्व टिकलं पाहिजे. हिंदुत्वासाठी आम्ही इथे सगळे जमा झालेलो आहोत. त्यामुळे प्रत्येकाने एकमेकांना सांगून इथे जेवढी उपस्थिती लावता येईल तेवढी प्रत्येकाने लावावी, हीच मी सर्व मुंबईकरांना, चेंबूरवासियांना विनंती करेन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.